स्तरावर जाणं हे नव्हे बरे. मी सुरुवातीलाच म्हटलं की आम्ही निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर देत नाहीत, पण निवडणूक आयोग आणि निवडणुकीतली मतदार यादी याच्या आड आमच्यावर हल्ला केलात, प्रतिहल्लाच करणार, प्रतिहल्ला सडकून करणार. मग तुम्ही जर हा प्रश्न मला विचारत असाल, निवडणूक आयोगातले अधिकारी भाजपचा असल्यासारखे वागतायत, तर माझा आरोप थेट आहे, राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी मुस्लिम धार्जिने, मुस्लिम दुबार मतदारांची भूमिका तळी का उचलतायत. ऑलरेडी केली आम्ही, ही मागणीच केली आहे, आता तुमच्या समोरही करतो. दुबार मतदार आणि त्यातही मुस्लिम दुबार मतदार या विषयामध्ये किंवा सर्वच दुबार मतदार निवडणूक आयोगाला काम करावंच लागेल. त्यांनी नाही केलं तरी प्रचलित पद्धतीत आमचे अधिकार आम्हाला माहिती आहेत. ते बूथ प्रमुख, तो BLA1 ते BLA2 ते पोलिंग एजंट, आम्ही ते करणार. आम्ही निवडणुकांपासून पळ काढणारे नाहीत, हे आम्हाला स्पष्ट करायचं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं लागेल. आणि मग तोच विषय करायचा असेल तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं काय करायचं. मग मी त्यांना प्रश्न विचारतो की लोकसभेच्या निवडणुकात निवडून आलेल्या तुमच्या खासदारांना राजीनामा द्यायला सांगा, मग ही मांडणी करा. आहे ना मतदार यादीमध्ये झोल, तुम्हाला वाटतं. मग लोकसभेत तुमच्या बाजूने लागला तर बरा, विधानसभेत तुमच्या विरोधात गेला तर चूक. कुठलीही दुतोंडी भूमिका. आणि पहिलं लोकसभेतल्या खासदारांना आणि विधानसभेत निवडून आलेल्या तुमच्या आमदारांना राजीनामा द्यायला लावा आणि मग ही भूमिका मांडा. नाहीतर प्रचलित पद्धतीप्रमाणे आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीत या, पळ काढू नका. हाच आरोप आमचा त्यांच्यावर आहे. तुम्ही हिंदू दुबार मतदारच का दाखवलेत, मराठी दुबार मतदारच का दाखवलेत, हिंदू बहुल मराठी बहुल मतदारसंघांचीच नावं का घेतलीत. आणि म्हणून मी म्हटलं असमानतेची भूमिका घेऊ नका, वितुष्ट निर्माण होईल भूमिका घेऊ नका. आणि हे ठळकपणे सांगण्यासाठी आम्ही अन्य मतदारसंघ आणि अन्य नावं दाखवली आहेत. मी सुरुवातीलाच म्हटलं जस्टिस फॉर ऑल, अपीसमेंट ऑफ नन, न्याय सगळ्यांना, तुष्टीकरण कोणाचंच नाही, आमची भूमिका आहे. आणि त्यामुळे धार्मिक विद्वेष आम्ही निर्माण करत नाहीत, पण धर्माच्या नावावर मतदारसंघातल्या मांडणी करणं, मतदारांची मांडणी करणं, हे पाप राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजींनी केलेलं आहे. हे आम्ही उघड करतो. मला असं वाटतं की आता आम्ही 31 विधानसभा मतदारसंघाची माहिती दिली, तो आकडाही तुम्हाला दिलाय. 200